हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आणि आज आहे 23 ऑगस्ट. तर 23 ऑगस्टला आहे ना माझ्या शिवचा बड्डे असतो. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला बड्डेशी रिलेटेडच असणार आहे, म्हणजे बड्डेचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर चला मग आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि मी व्हिडिओला आहे ना उशिरा सुरुवात केली आहे, कारण म्हटलं बड्डेचा ब्लॉग पण करता येईल त्यामुळे. तर चला मग इथे मी संध्याकाळची देवपूजा करते, म्हणजे देवाला दिवा वगैरे लावते. नंतर मला स्वयंपाक पण करायचा आहे आणि शिवची आजी आजोबा पण येणार आहेत, तर ते पण येणार आहे बड्डेसाठी. तर चला मग आता मी देवाला दिवा लावते आणि नंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे. तर स्वयंपाकामध्ये मी भाजी आणि काजूची भाजी, चपाती आणि राईस आणि शिरा, नाही तर मग असं काहीतरी गोड बनवून. तर चला मग मी देवपूजा वगैरे करून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. तर इथं माझी देवपूजा झाली होती आणि नंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले. तर काजूची भाजी बनवते मी. इथे तेच टोमॅटो कांदा वगैरे चिरून ठेवला आणि पीठ पण मळून ठेवलं आहे मी. कांदा आणि टोमॅटो ना थोडंसं परतून घेते, म्हणजे थोडंसं परतून जर आपण त्याची ग्रेव्ही केली ना तर मग म्हणजे असं कच्चं लागत नाही टोमॅटो ते, त्यामुळे थोडंसं परतून घेते आधी टोमॅटो कांदा आणि मग थोडंसं थंड झालं की मग त्याची ग्रेव्ही पण बनवायची. तर शिवच्या आजी आजोबा पण आले, त्यांना चहा वगैरे दिला आत्ताच आणि आम्ही पण सगळ्यांनी चहा घेतला. तर काजू आहे ना थोडेसे धुवून घेते मी, कारण बरेच दिवस झाले ते बरणीत होते तसेच होते, कोणी खाल्ले पण नव्हते. त्यामुळे म्हटलं म्हणजे आता जरा जास्त दिवस झाले म्हणून खराब नको लागायला, म्हणून म्हटलं चांगल्या पाण्याने एकदा धुतले आणि नळाच्या पाण्याने एकदा धुवून घेतले. नंतर मग चांगल्या पाण्याने धुतले, म्हणजे जे आपण पाणी पितो त्या पाण्याने एकदा धुतले. आणि नंतर मग चपात्या वगैरे बनवून घेईन आणि नंतर शेवटी मग राईस लावेन आणि त्याच्यानंतर मग बड्डे पण सेलिब्रेट करायचा आहे. तर केक पण घेऊन आले मी, शाळेतून आले त्यावेळी. तर शाळेतून येतानाच मी घेऊन आले होते केक पण, आणि शाश्वतीला गिफ्ट पण घ्यायचं होतं दादाला. तर ते गिफ्ट ते मी शाळेतून येताना शाश्वतीला घेऊन आले, त्यावेळेसच घेऊन आले होते. मग त्याच्यानंतरच थोड्या वेळ थांबले आणि नंतर मग देवाची दिवाबत्ती वगैरे केली आणि मग स्वयंपाकाला लागले. त्यामध्येच शिवच्या आजी आणि आजोबा पण आले होते, तर मग त्यांचं पण चहा पाणी वगैरे झाला आणि नंतर मग आता स्वयंपाक करते. तर चला मग स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेते. नंतर मग माझं पण आवरायचं आहे मला, नंतर मग बड्डे पण सेलिब्रेट करायचा आहे. तर चला मग मी ना स्वयंपाक वगैरे बनवते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी. तर मी काय काय बनवलं ते तुम्हाला थोडक्यात दाखवते.
तर इथं चपाती बनवल्या आहेत आणि एवढं आम्हाला पुरेसं होतं म्हणून तितकंसंच बनवलं आहे मी. आणि इथं थोडासा शिरा पण बनवला आहे आणि काजूची भाजी आणि इथं कुकरमध्ये राईस लावला आहे. तर चला मग आता मी सगळं स्वयंपाक तर झाला आहे माझं सगळं आवरते. शाश्वतीचं पण आवरायचं आहे. शिव तो आवरून बसला. तर माझं मी सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग बड्डेची आम्ही तयारी केली. म्हणजे बड्डे सेलिब्रेशनसाठी रेडी झालो. तर शिव आधीच रेडी झाला होता आणि शाश्वतीला पण मी घागरा वगैरे घातला. मग तिचे केस ते विचारले आणि नंतर मग मी पण तयार झाले. आणि इथं शाश्वती ना त्याचं औक्षण करत होती. तर व्हिडिओ थोडा मागं पुढं झाला आहे कारण आधी तिच्या आजीने केलं होतं, नंतर मग तिने आणि नंतर मी केलं होतं. तर असाच व्हिडिओ थोडा मागं पुढं झाला आहे. तर चला मग पुढचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. तर चला मग इथं त्याची आजीने पण झाले औक्षण करून. आणि म्हणजे आम्ही तिघीच होतो. तर नंतर मग त्यांनी डबल पुन्हा एकदा केलं. म्हणजे चौघी हो असं तिघींनी करू नये असं म्हणतात ना. तर मी अशी साडी घातली होती. म्हणजे लई पण ही माझी कुंकाची साडी आहे तर तीच घातली होती मी. आणि वन साईड पदर घेतला होता. तर अण्णा ते होते त्याच्यामुळं मला एवढा काय व्हिडिओ वगैरे शूट करता नाही आला. त्याच्यामुळं मी थोडासाच हे क्लिप शूट केला आहे साहेबांनी आणि त्याच मी ॲड केलं आहे. तर चला मग इथं आमचं बड्डे सेलिब्रेशन झालं आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं आजचं ब्लॉग ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग पुढचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. आणि मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. त्याच्यानंतर आम्हाला जेवण वगैरे पण करायचे. तर चला मग व्हिडिओ मी इथे थांबवते आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.